महाविकास आघाडी आणि भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ कोठारी येथे प्रचार सभा पार पडली। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। या प्रसंगी मंचावर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे, माजी सरपंच चंदू पाटील मारकवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष देविताई उईके, दिनेश दादा पाटील चोखारे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सभेला संबोधित करताना संतोषसिंह रावत म्हणाले की आजवर लोकप्रतिनिधींनी अनेक आश्वासने दिली, पण सत्तेत आल्यावर पाठ फिरवली। आता न्याय कुणाकडे मागावा हा नागरिकांसमोरील प्रश्न असून आपणास यंदा मतदारांनी संधी दिल्यास सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं। तुमच्याकडे जमिनी जंगली आहे, आमच्याकडे जंगलात आहे। किती लोकांना शेती बागाच्या भीतीला शेती करणं सोडून दिलेलं आहे। आज ते शेती करत नाहीये, त्याची 4 एकर 3 एकर 2 एकर ही जमीन पडीत आहे। जेव्हा मी त्यांना प्रश्न केला का सांगितलं काय होणार नाही, बघू म्हणे आम्ही नियोजन मध्ये पाठवून पाठवणार, नंतर राज्यात कोणते मंजूर होईल तर यांचे पैसे देऊ। कोठारी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून वाहतूक सुरू झालेली आहे। मग आता काम पूर्ण झालं तर वाहतूक सुरू करायला काय, म्हणून हे सगळ्या समस्या ज्या भाऊने मला दिली आहे ते बिलकुल योग्य समस्या आहे। मी त्यांना सांगू इच्छितो का ते या ठिकाणी आलेले होते, आमच्याकडे बंधूंनो अधिकार नाही। जेव्हा तुम्ही मला अधिकार द्याल, जेव्हा मी निवडून येणार, मी जर निवडून आलो येणार तर तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि मी तुमचे सगळे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। यावेळी संगीतमय कार्यक्रम झाला। राहुल आणवीकर यांनी आंबेडकरी संगीतमय जलसाच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। तर चला बघूयात या कार्यक्रमाची एक संगीतमय नजराणा। वादल वादल हिरो तो आम्ही, वादल हिरो तो आम्ही, भीमा तुझा